स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींनी जो आहे तो आता डायरेक्ट मोर्चा काढलेला आहे। बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये मोर्चा निघालेला आहे आणि कशासाठी। तर बघा या ठिकाणी बघा तुम्ही क्लिअर फुटेज पाहू शकता। सोमवारचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला प्ले करून दाखवणार आहे की लाडक्या बहिणींनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे। बघा, जून महिन्याचा 12वा हप्ता त्यांना जमा झालेला नव्हता आणि त्यानंतर त्या बहिणींना समजलं की जुलै महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा त्यांना मिळणार नाही। तर आता त्या बहिणींनी जे आहे ते मोर्चा काढलेला आहे, कारण या 26 लाख बहिणींच्या यादीमध्ये या जिल्ह्यातील 22,000 बहिणींची यादी निघालेली आहे। ज्या बहिणींना अपात्र केलेलं आहे त्यांचे अर्ज स्थगित केलेले आहे। त्यामुळे बघा, सर्वात आधी व्हिडिओ पाहून घ्या कोणत्या जिल्ह्यातील मोर्चे आहे आणि समोर काय डिटेल आहे ते तुम्हाला सांगणार आहे। बहिणीचे 22,000च्या वर फॉर्म हे अपात्र करत आहे। आमची मागणी एवढी आहे की त्या अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा पात्र केलं पाहिजे, कारण यामध्ये त्या महिलांचा दोष नसून तो अधिकाऱ्याचा दोष आहे। कारण अधिकाऱ्यांनी ते फॉर्म चेक केले नाही आणि त्यांच्यावर कोणतं भूतसवार झालं होतं हे आम्हाला नाही माहिती, परंतु त्यांनी ते फॉर्म त्यावेळेला चेक करून जर महिला अपात्र असेल तर त्यांना त्याच वेळेला अपात्र करायला पाहिजे नव्हतं। आणि जर या महिलांना जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करू। तर बघा, या व्हिडिओमधून तुम्हाला लाडक्या बहिणींचा आक्रोश दिसून येत आहे। वर्धा जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे। वर्धा जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर या बहिणींनी धडक मोर्चा नेलेला आहे, कारण वर्धा जिल्ह्यातील जवळपास 22,000 अर्ज रद्द केलेले आहे, 22,000 अर्ज स्थगित केलेले आहे आणि त्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता आलेला नव्हता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा आपल्याला मिळणार नाही हे समजल्यावर त्या बहिणींनी जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि त्या ठिकाणी बघा, तुम्हाला क्लिअर तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही अर्ज भरले मग आम्ही पात्र नसून सुद्धा आम्हाला पात्र कसं काय केलं। हे अधिकारी आमचे अर्ज अप्रूव्ह करताना, अर्ज चेक करताना काय करत होते आणि आम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आमच्या खात्यात जमा करण्यात यावा या वितरणामध्ये किंवा त्याबद्दल अपडेट द्यावी, नाहीतर लाडक्या बहिणी हायकोर्टामध्ये जी आहे ते याचिका दाखल करणार आहे की लाडक्या बहिणींसोबत धोका झालेला आहे, मतदानापुरता आमचा वापर करून घेतला आणि आता छाननी करून आमचे अर्ज बाहेर काढलेले आहे, आम्हाला पैसे देणे शासनाने बंद केलेले आहे। बघा, जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा जिल्ह्यातील मोर्चे आहे। 22,000 अर्ज जे आहे ते रद्द झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी जे आहे ते मोर्चा काढलेला आहे आणि हे होणारच होतं, हे 100% होणार होतं, हे नक्की होतं। आणि भरपूर असे जिल्हे असणार आहे की अजूनही भरपूर जिल्ह्यामध्ये मोर्चा निघणार आहे, जेव्हा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता येणार नाही। जेव्हा हे वितरण संपेल, जे काही आता 2 ते 3 दिवसांमध्ये रक्षाबंधनाच्या आधीचं वितरण होणार आहे, जुलै महिन्याचा 13वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि या बहिणींच्या जर खात्यात पैसे जमा झाले नाही तर 100% आणखी बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे मोर्चे आणि लाडक्या बहिणींचा राग या ठिकाणी मोर्चामधून दिसून येणार आहे। त्यामुळे शासनाला विनंती आहे की जे काही पडताळणी तुम्ही थांबवलेली आहे, 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र केलेले पडताळणी थांबवलेली आहे ती लगेचच सुरू करावी। पडताळणी करून लगेचच लाडक्या बहिणींसाठी एक नवीन GR काढून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावे। असे न केल्यास आणखी अशा प्रकारचे मोर्चे लाडक्या बहिणींकडून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत।